श्री स्वामी समर्थ. गुरुचरित्रातील कोणता अध्याय वाचल्याने आपल्याला कोणती फळप्राप्ती होते याविषयीची माहिती जाणून घेऊया. अध्याय पहिला. नित्य गुरुचिंतनाने संपूर्ण जीवन मंगलमय होते. अध्याय दुसरा. कलिबाधा व सर्व रोगबाधा नाहीशी होतात. अध्याय तिसरा. गुरुकोपाचे शमन होते व व्रताची पूर्तता होते. अध्याय चौथा. स्त्री छलनाचा दोष जातो व स्वहिताचे रक्षण होते. अध्याय पाचवा. शारीरिक व्यंग नष्ट होतात व ज्ञानाची प्राप्ती होते. अध्याय सहावा. दैवी कोप दूर होतो व विद्याप्राप्ती होते. अध्याय सातवा. पंचमहापापादी सर्व पातके नाहीशी होतात. अध्याय आठवा. विवाह कार्य सुलभ होते. अध्याय नववा. सर्व शुभकामना गुरुकृपेनं पूर्ण होतात. अध्याय दहावा. नवस फळाला येतात चोरीचा आळ दूर होतो. अध्याय अकरावा. वांझ दोष तसेच वेड नाहीसे होते. अध्याय बारावा. संकटे दैन्य दारिद्र्य यांचे निवारण होते. अध्याय तेरावा. सर्व प्रकारच्या पोटाच्या व्याधी नाहीशा होतात. अध्याय चौदावा. प्राणघातक गंडातरापासून संरक्षण लाभते. अध्याय पंधरावा. तीर्थयात्रांना सफलता प्राप्त होते. अध्याय सोळावा. आदरणीयांची निंदा अपमान केल्याचा दोष दूर होतो. अध्याय सतरावा. ज्ञान व गुरुकृपा यांचा लाभ होतो. अध्याय अठरावा. संपत्तीचा लाभ होऊन दारिद्र्य नाहीसे होते. अध्याय 19. भाग्यवृद्धी होते, सद्गुरूंचा लाभ होतो, तीर्थस्थळी जाण्याचे पुण्य लाभते. अध्याय 20. गुरुस्मरण करुणी मनी पूजा करी ओ गुरुचरिणी, तुझे पाप होईल धुनी, ब्रह्मा संबंध परिहारेल. अध्याय 21. मृत्यू भयापासून मुक्तता. अध्याय 22. वांझपण दूर होते, बाळंतिणीला दूध चांगले येते. अध्याय 23. पिशाच्य बाधा नष्ट होते, राज्य मान्यता प्राप्त होते. अध्याय 24. ब्रह्म व वैचारिक गोंधळ दूर होऊन मनशांती लाभते. अध्याय 25. अपात्र लोकांचा संपर्कात त्यांचे दुष्परिणाम टळतात. अध्याय 26. शत्रू निष्प्रभ होऊन शरण होतात. अध्याय 27. गर्व नष्ट होऊन चित्त शुद्ध होते, विद्वानांचा छळ दोषांची निवृत्ती होते. अध्याय 28. वाईट कर्मांचे दोष दूर होतात, योग्य मार्ग सापडतो. अध्याय 29. स्त्री छल दोष वासना दोष दूर होऊन पावित्र्य लाभते. अध्याय 30. कुमारिकांना इच्छित पतीची प्राप्ती होते, सौभाग्य वृद्धी होते. अध्याय 31. पतीवर येणारी विघ्न टळतात. अध्याय 32. वैधव्याचे दुःख टळते अथवा सुसह्य होते. अध्याय 33. वचनभंग व व्याभिचार दोष दूर होऊन सद्गती लाभते. अध्याय 34. प्राणसंकटाचे निवारण होऊन आयुष्य वृद्धी होते.
अध्याय 35 हरवलेले, नष्ट झालेले पुन्हा प्राप्त होते, तुटलेले संबंध जुळतात. अध्याय 36 चुकीच्या समजुती दूर होऊन अंतःकरण शुद्ध होते. अध्याय 37 मूढबुद्धी नष्ट होऊन योग्य ज्ञान व प्राप्ती होते. अध्याय 38 निंदा करणारे शरण येतात, अन्नपूर्णा नित्य प्रसन्न राहते. अध्याय 39 सद्गुरूची प्राप्ती होऊन योग्य मार्ग सापडतो. अध्याय 40 कुष्ठरोग नाहीसा होऊन शरीर निरोगी होते. अध्याय 41 सद्गुरूंची प्राप्ती होऊन योग्य मार्ग सापडतो. अध्याय 42 विद्या व फलाची प्राप्ती होऊन कर्तबगारीला यश प्राप्त होते. अध्याय 43 गर्व व क्रोध नाहीसा होऊन ऐश्वर्याची प्राप्ती होते. अध्याय 44 मनातील भ्रम दूर होऊन योग्य मार्ग लाभतो. अध्याय 45 कुष्ठरोग नाहीसा होतो, गुरुनिष्ठा सफल होते व बुद्धी वाढते. अध्याय 46 चिंताची स्थिरता लाभते, ज्ञानाची प्राप्ती होते. अध्याय 47 पश्चातापाचा दोष नाहीसा होऊन समत्व बुद्धी प्राप्त होते. अध्याय 48 गुरुनिष्ठास विपुल समृद्धी प्राप्त होते व विघ्न टळतात. अध्याय 49 तीर्थक्षेत्रांबद्दल आदर वाढतो व सर्व पापाचा नाश होतो. अध्याय 50 ग्रंथी रोग त्वचा रोग नष्ट होऊन शरीर सुख लाभते. अध्याय 51 सुख समृद्धी व अंतिम मोक्ष प्राप्ती होते. अध्याय 52 श्रद्धेला चांगली फळे येतात व संपूर्ण ग्रंथ वाचनाचे फळ प्राप्त होते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.